बाई उभा टाक बरं तू जाग्यावर उभा टाक अतुल उभा टाक हो दे काय व्हायचं हा हा 5 आणि 5 किती सावधान विश्राम सावधान घर चले जाएंगे चले जाओ नाही बसा उभा टाक अतुल 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 उभा टाक अतुल मला सांग बरं 5 आणि 5 किती आणि 10 आणि 10 आणि 20 आणि 20 किती काय लेकरू हुशार 1 कोटी रुपये देऊन जावं करून घ्यावं मला सांगा अतुल शेजाऱ्याने जर एक गाडी घेतली तर आपलं किती घ्या वाटतात 2 शेजाऱ्याने एक बंगला बांधला तर आपलं किती बांधा वाटतात शेजारचा एक माणूस मेला तर आपले किती मला वाटते आतुला सकाळी कापूसाला पाठवा आपण सायास करतो प्रपंचात पण आता गाथ्यामधले 4 प्रमाण ऐकायचे सायास कुठं करावे देव पहावया खरी गो सायास देव पहावया खरी गो सायास देव पहावया गरीब सायास देव पहावया गरीब सायास दुसरी हे आस नासिवंत दुसरी हे आस नासिवंत नासिवंत दुसरी आस नासिवंत नासिवंत दुसरी आस नासिवंत आपुल्या हिताचे करावे सायास येथे आलियाचे मनुष्यपण येथे आलियाचे मनुष्यपण आपुल्या हिताचे येथे आलियाचे मनुष्यपण येथे आलियाचे मनुष्यपण सायास केलिया वाचून ते नाही भविष्यावर काही घालू नये सायास केलिया वाचून ते नाही भविष्यावर काही घालू नये सायासाचे थोडी माने तुमचे पाय 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 जगते उपजते अंतराय हे सायासाची थोडी माने तुमचे पाय सायासाची थोडी माने तुमचे पाय देव पहावया करीवो सायास आपुल्या हिताचे करावे सायास सायास केल्या वाचून ते नाही आणि सायासाचे जोडी माझे तुमचे आपण सायास कुठं करतो सायासे करीशीन प्रपंच दिनानिशी सायास परमार्थात तुम्हाला सांगतो आमचे गुरु महाराज सांगतात 4 ठाणकर बाबा आमचे परमार्थातलं खाली काही राहत नाही आणि संसारातला आपल्यासोबत काय वर येणार इथं खाऊ घातल्याला तुम्ही पंक्ती वारकऱ्याची सेवा बाबाची सेवा नामस्मरण हेच संग येणार आहे 3 पत्रण बंद पडलेली फटफटी इथंच राहणार म्हणून कुठं सायास करायचे माणसानं देव पहावया करी हो सायास आणि सायासच आहेत ना आता एवढा मोठा बीड जिल्ह्यातला 1 नंबरचा सप्ताह आपल्या गावात व्हालाय महाराष्ट्रभर सप्त्याची चर्चा आहे सगळं आनंद याच्याकरता साहेब महाराजाला बोलवा गायक बोलवा वादक बोला युट्यूबवाले अमोलदादा बोलवा पेटी आणा हे सगळे सायासच आहेत आता सध्या असं झाले पवन महाराज श्रीमंत माणसं आपल्या मायबापाची 13वी सुद्धा करायला तयार नाही काय काय आमच्या गावात MBBS डॉक्टर MBBS पत्नी MBBS 3 कोटीचा दवाखाना 1 कोटीचं घर आणि आई गावाकडे होती आई मरण पावली डॉक्टर साहेब आई गेली डॉक्टर आले आईची माती केली म्हणजे येऊ का म्हणजे येऊ का नाही
तुम्हाला 15 दिवस थांबाला. ते म्हणजे मला वेळ नाही, धरा हे पैसे. आणि ते गेलं निघून. सगळं केलं. म्हणजे 13वीला काय काय म्हणजे पैसे पाठवले गुगल पेला तुमच्या मनावर. गुलाबजामू केले, गायक वादक सगळे सगळं सांगलं. कीर्तन कोणा ठेवायचं कीर्तन म्हणजे महाराज तुमच्याच मनावर. दाबून पैसे घेतले मोबाईलला, मोज कीर्तन ठेवलं. झालं कीर्तन झालं सगळं झालं. पण ते मला ब्राह्मण म्हणाले चेपी करा. चेपी म्हणजे ज्याचं कीर्तन ठेवलं त्याची चेपी करा घ्या. देव पहावया करीवो सायास. ज्यांनी सायास केले तुम्ही ऐकणारे चांगले दिसायलात म्हणून आता 1.5 मिनिटं कुठं लक्ष न देता हे बा ज्ञानोबा आहे तुकोबा आहे आपण ऐकतो. सावता महाराज, बाळूमामा, नरहरी काका, सोपान काका. आज सुद्धा स्वामीजी अंतःकरणातून जर भजन केलं आपण सायासानं, विश्वासानं, इमानदारीनं, तर माझ्या मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे चाहते ते महाराज लक्ष देऊन ऐका. आज सुद्धा त्यांना सुख समाधान देवाची प्राप्ती होती त्यांची भक्ती केल्यानंतर. काय होत नाही भजन केल्यानंतर? तेने सदा चित्ता समाधान. ऐका आता असे एक साधू आहेत वृंदावनामध्ये, पिवळं वस्त्र घातलेलं आहे, चंदन लावलेलं आहे, गोपीचंदन टिळा, हातात माळ आहे, हातात मोबाईल नाही, स्वतःचा बंगला नाही, 2 किडण्या नाहीत. प्रेमानंद महाराज 16 तास हसत राहतात आणि जगाला हसवत राहतात. ते म्हणजे प्रेमानंद महाराज क्रिकेटपटू, हेमा मालिनी, शिल्पा शेट्टी त्यांचे शिष्य 195 देशामध्ये त्यांचे शिष्य आहेत, भक्त आहेत. ऐका लोक म्हणतात ना परमार्थ केल्यानंतर काय होतंय, लक्ष देऊन ऐका. त्यांना किडनी नाही तरी ते हसत राहतात. आपल्याला 12 एकर जमीन आहे, सासरवाडी श्रीमंत आहे, 2-4 गाड्या आहेत, बँकेत पैसे, सुनवाय बचत गटात लागलेली, तरी आपल्या चेहऱ्याकडे बघितल्या वाटते मला तर वाटतं यालाच 1100 रुपये द्यावं याच्याच पाया पडा. काय होतंय भजन केल्यानं? अरे सगळं असून आपण चिंताग्रस्त आहे. त्या प्रेमानंद महाराजांना 2 किडन्या सुद्धा नाहीत, ते सतत हसत राहतात. ही परमार्थाची शक्ती आहे मंडळी. शिवगिरी बाबांना हे ते सप्ताह चालू ज्या काळात काहीच नव्हतं त्या काळात जंगलाला मंगल बनवण्याचं काम त्यांनी केलं मंडळी. हो, वाल्याचे वाल्मिक ऋषी काही माणसं त्यांनी केले. पण एकच वाक्य तुम्हाला सांगतो, जगत असतंय त्याला जीव म्हणा, जगवत असतात त्यांना देव म्हणा, आणि आपल्याला सगळ्यांना जागवत असतात त्यांना शिवगिरी बाबा म्हणा. जागवण्याचं काम उठा जागे व्हारे आता. ऐका अंतकणातून एवढी कथा लक्ष देऊन ऐका. प्रेमानंद महाराज त्यांचे भक्त लाखो झाले आणि एक नाशिक जिल्ह्यामध्ये ह्या गोष्टी झाले 93 दिवस. एक भक्त होती त्यांची अमोल दादा, 12 वर्षाची मुलगी नाशिक जिल्ह्यामधली, आणि तिनं प्रेमानंद महाराजचे प्रवचन ऐकले, भागवत कथा ऐकली, त्यांच्या क्लिप ते प्रदक्षिणा करताना डोळ्यासमोर चित्र आणाला, आणि तसे ती कपडे घालायची, गंध लावायची, राधे कृष्ण भजन म्हणायची. 12 वर्ष तिनं राधे कृष्ण भजन, ब्रह्ममुहूर्ता उठायचे, 3:30ला स्नान करायचं आणि भजन करायचं. आईला म्हणायची, आई मला मोबाईल नको, मला ड्रेस नको, मला वाढदिवस करू नका, मला वृंदावनला न्या आणि प्रेमानंद महाराजचं दर्शन करून द्या. पप्पा मला मामाच्या गावाला जायचं नाही, मला प्रेमानंद महाराजचं दर्शन घ्यायचं. एक दुर्दैव असं होतं आईसाहेब त्या मुलीचं, ती पांगळी होती महाराज, पायानं बरोबर चालता येत नव्हतं, हात वळत नव्हते. रोज मायबापाला म्हणायची मला वृंदावनला न्या, पण मायबाप गरीब होते, दुसऱ्याची तर कामाला होते. बघता बघता बरेच दिवस निघून गेले, पण मायबापांना काय लक्ष दिलं नाही. आणि मंडळी त्या ठिकाणी तब्येत तिची बिघडे, हॉस्पिटलमध्ये नेलं, तिला घरी वापस आणलं आणि शेवटचा श्वास घेऊ लागली. तिने सांगितलं, आई बाबा तुम्ही मला जिवंतपणे प्रेमानंद महाराज दर्शन घडणार काय हरकत नाही, आई पण मेल्याच्या का नंतर होईना माझ्या प्रेतावर त्यांची दृष्टी पडावं प्रेमानंद महाराजांची, एवढीच माझी इच्छा आहे. आणि 2 मिनिटांमध्ये तिचा प्राण गेला. मायबाप रडू लागले. बापाने सांगितलं, बेटा तुझी आम्ही शेवटची इच्छा पूर्ण करणार. ॲम्ब्युलन्स गाडी बोलवले, प्रेत घेऊन महाराज वृंदावनामध्ये आले. सर्व पोरं डोळ्यासमोर चित्र आणा. ते प्रेमानंद महाराज प्रदक्षिणा घालतात, त्यांचे 4 शिष्य भगवान शंकरासारखे जटा वाढलेले त्याच्या, आणि असे प्रदक्षिणाच्या तिथं गाडी उभा केली की आता महाराज येतील आमच्या प्रेताकडे बघतील. कोणी भगवान शंकर झालेलं, पार्वती झालेलं, कृष्ण राधा, हातात फुलं माळा, सगळे वाट बघू लागले. 4 वाजता 1.5 लाख लोक त्यांची वाट बघू लागली. यांनी प्रेताची गाडी तिथंच लावली. मंडळी 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, पण प्रेमानंद महाराज आले नाही. त्यांचा शिष्य आला हातात माईक घेऊन, सुनिये भक्तजन हो, प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडलेली आहे, महाराज आश्रमात झोपून आहेत, महाराज काय आता येणार नाहीत, कृपया आपण आपल्या मठामध्ये तुम्ही भक्त निवासला जाऊ शकता. मायबाप रडू लागली. ताई
जिवंतपणे तुझी आज मी इच्छा पूर्ण केली नाही ना, आज सुद्धा प्रेमानंद महाराजची तब्येत बिघडली, आम्हाला माफ कर. आईने सांगितलं, मालक आपण त्यांच्या आश्रमात जाऊ. तशीच गाडी घेऊन आश्रमात गेले. शिष्याला विनंती केली, दया करा, माया करा, आमच्या मुलीला 1 मिनिट भेटू द्या. म्हणजे महाराजांची तब्येत बिघडलेली, इन्फेक्शन झालेले, त्यांना ते बाहेर येऊ शकत नाही. बापानं सांगितलं, बेटा आम्हाला माफ कर दीदी. कधी मोबाईल मागितला नाही ताई, कोणतीच गोष्ट मागितली नाही. शेवटची इच्छा तुम्ही आम्ही पूर्ण करू शकलो नाही. रडू लागला बाप. आई म्हणजे तुला आता वृंदावनामध्येच आग्नेय डाग द्यायचा. स्मशान होईपर्यंत प्रेत आणलं, लाकडं बोलवले, लाकडावर स्वतःच्या मुलीचं प्रेत ठेवलं. आता 2 मिनिटात आग्नेय डाग द्यायचा. तर पाठीमागून राधे कृष्ण भजन ऐकू लागलं. साप साप पायाचा आवाज. पाठीमागं बघितलं तर साक्षात प्रेमानंद महाराज त्या ठिकाणी आले. मायबापा सांगितलं, बाबाजी तुम्हाला कसं कळालं, तुम्ही कसे आलात? बाबा म्हणले, थांबा जरास. त्या प्रेताजवळ गेले, त्या मुलीचं दर्शन घेतलं प्रेमानंद महाराजानं, तिला प्रदक्षिणा घेतली, पुन्हा दर्शन घेतलं आणि सांगितलं आग्नी डाग देतो. आणि आग्नी डाग दिला. प्रेमानंद महाराज निघून गेले. 10 दिवस मायबाप तिथं राहिले आणि 12व्या दिवशी म्हणजे महाराजांचे आपण आशीर्वाद घेऊन जावं. आश्रमात आले. प्रेमानंद महाराजांच्या शिष्यानं सांगितलं, 2 मिनिटं आम्हाला महाराजाला भेटू द्या. म्हणजे आता स्नान झाले, बाबाजी प्रवचनाला बसलेत. महाराज बसले. मायबाप पण छोटा भाऊ गेला. बाबाजी फार तुमचे उपकार झाले, आमच्यावर दया केली, माया केली आणि आमच्या मुलीचं कल्याण करण्याचं काम केलं. तुम्ही शेवटला तिला दर्शन दिलं. अरे म्हणजे तुम्ही कुठून आलात? महाराज 12 दिवस झाला आम्ही वृंदावनामध्ये, त्या मुलीला नाही का तुम्ही दर्शन घेतलं तिचं? अरे नाही रे बाबा, मी तुम्हाला तर पहिल्यांदाच बघत आहे. नाही महाराज, 12 मिनिटं तुम्ही तिथे थांबलात. नाही बाबा. शिष्याने सांगितलं, महाराजजी हे 12 दिन पहिले आहे ते आश्रम में. अरे नाही रे बाबा, जिंदगी त्यांना मी पहिल्यांदा बघत आहे. आणि मग मायबापा रडू लागले. महाराज नाही आमच्या मुलीचं कल्याण केलं. आणि मग प्रेमानंद महाराजांना मनन चिंतन केलं, मायबापाकडे बघितलं आणि प्रेमानंद महाराज ढसा 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 रडू लागले. मायबापाने सांगितलं, महाराज तुम्हाला काय झालं रडायला? शिष्य म्हणले, महाराज आप क्यों रोते हो? तर प्रेमानंद महाराज जास्तच रडू लागले आणि ढसा ढसा रडत असताना प्रेमानंद महाराज सांगितलं, अरे हे मायबापीचा भाऊ आणि ती मुलगी किती पुण्यवान आहे, किती भाग्यवान आहे. अहो झालं काय महाराज? त्यास प्रेमानंद महाराज सांगितलं, अरे 12 दिवस झालं मी आश्रमात झोपून आहे, आश्रमाच्या बाहेर गेलोच नाही. पण यांच्या मुलीनं एवढं राधे कृष्ण भजन केलं. त्या भजनाचा परिणाम माझ्या रूपामध्ये साक्षात राधाराणी आणि भगवान कृष्ण माझ्या रूपामध्ये यांच्या मुलीच्या प्रेताजवळ गेले. त्या प्रेताचं दर्शन घेतलं, तिला प्रदक्षिणा केली, पुन्हा दर्शन घेतलं आणि माझ्या कृष्णानं आणि राधाराणीनं माझ्या रूपामध्ये त्या मुलीला कृष्ण स्वरूपाला नेण्याचं काम माझ्या राधानं आणि भगवान कृष्णानं केलं मंडळी. आणि प्रेमानंद महाराज रडू लागले, आयुष्यभर माझं भजन चालू आहे, फक्त देव माझ्या स्वप्नात येतो. पण काय त्या मुलीनं पुण्य केलं असं मंडळी, की साक्षात भगवंतानं तिचं दर्शन घेतलं आणि कृष्ण स्वरूपाला नेण्याचं काम माझ्या भगवंतानं केलं. आज सुद्धा कलियुगामध्ये निष्काम भावनेनं अंतकरणातून नामस्मरण करा. देव इथं प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही आणि शिवगिरी महाराजांची इथं कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. आज कलियुगातले तुम्हाला लाईव्ह चमत्कार आहेत महाराज, की ज्यांनी नामस्मरण केलं, ज्ञानेश्वरी पारायण केले, त्यांचं कल्याण झालं. म्हणून देवती बळे धरिला सायासे करुनिया नास
देवतीही बडे सायास आणि करोनिया नाश उपाधीचा. 2 मिनिटं वेदांत आहे. उपाधी उपाधी म्हणजे काय हो? देव, संत आणि ग्रंथ सोडून बाकीच्या सगळ्या काय आहेत त्या. अर्जुना नासतो विद्येते भावो ना भावो विद्येते स्वतः. हे जे नाश पावणार आहे ती उपाधी जे कधीच नाश पावत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन